तर भूकंप आणि सुनामी नंतर काय घडलं पाहूयात। रशियामध्ये सर्वात आधी मोठ्या भूकंपाचे धक्के जाणवले। भारतीय वेळेनुसार पहाटे 5 वाजता भूकंपाला सुरुवात झाली। कामचटकाजवळ तीव्र भूकंप, त्यानंतर जपानच्या होक्काइडो प्रांतात सर्वात आधी सुनामी आली। 40 सेंटीमीटर उंचीच्या लाटा किनारपट्टीला धडकल्या। जपानने फुकुशिमा दाइची आणि फुकुशिमा दाईनी इथले न्यूक्लिअर प्लांट रिकामे केले। मोठ्या प्रमाणात न्यूक्लिअर वेस्टमुळे रेडिएशनचा धोका। रशियामध्ये मोठ्या प्रमाणात इमारतींचं नुकसान झालं, पूरस्थिती निर्माण झाली। रशियाच्या किनारपट्टी भागात आणीबाणीची घोषणा। जपानमध्ये किनारपट्टी भागात इमारतींचं मोठं नुकसान झालं। लोकांना उंच ठिकाणी हलवण्याचे जपानचे प्रयत्न। अमेरिकेच्या हवाईमध्ये किनारपट्टी भागात सुनामीमुळे नुकसान। अलास्का, सोलोमन द्वीप, कॅलिफोर्निया, न्यूझीलंडमध्ये देखील सुनामीचे परिणाम जाणवले। किनारपट्टीपासून दूर राहण्याचं आवाहन आता केलं जात आहे। समुद्राच्या जवळ असाल तर उंच जागेवर जाण्याचंही आवाहन तिथल्या स्थानिक प्रशासनाकडून केलं जात आहे। तर सुनामी म्हणजे नेमकं काय ते पाहूयात। सुनामी शब्द जपानी भाषेतून आलाय। सु म्हणजे समुद्राचा किनारा, तर नामी म्हणजे समुद्राच्या लाटा। किनाऱ्यावर धडकलेल्या समुद्राच्या लाटा म्हणजे सुनामी। समुद्राच्या लाटा सामान्यतः चंद्र सूर्याच्या गुरुत्वाकर्षण प्रभावामुळे तयार होतात, पण या लाटांपेक्षा सुनामी एकदम वेगळी असते। समुद्राच्या आत जेव्हा अचानक मोठ्या हालचाली होतात तेव्हा पाण्याला उधाण येतं। समुद्रात भूगर्भीय हालचाल, भूकंप, समुद्राच्या ज्वालामुखी विस्फोटामुळे सुनामी तयार होते। यामुळे समुद्रात मोठ्या आणि उंच लाटा तयार होतात। या लाटा वेगाने किनारपट्टीला धडकतात, त्यालाच सुनामी